उमाताईंना पहाटे 5लाच उठून स्वामींच्या मठात जायची रोजचीच सवय होती. त्या आज सकाळी पहाटे 5ला उठल्या, आंघोळ वगैरे करून मंदिरात गेल्या. परंतु आज त्यांना रोजच्यासारखं फ्रेश वाटत नव्हतं. त्यांच्या अंगामध्ये जरा कणकण आलेली होती. त्यामुळे त्या मठामध्ये जास्त वेळ थांबल्या नाही. त्यांची पूजा वगैरे आटपून त्या लवकरच घरी आल्या आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन थोडा वेळ बेडवर बसल्या. परंतु त्यांना केव्हा डोळा लागला समजलंच नाही. कसला तरी आवाज झाला आणि उमाताईंना अचानक जाग आली. तेव्हा त्यांनी घड्याळाकडे पाहिले तर घड्याळात 8:30 वाजले होते. उमाताईंनी डोक्याला हात लावला आणि म्हणाल्या, अरे देवा, मला मेलीला वेळेचं भानच राहिलं नाही. 8:30 वाजले. आता मुलांचा डब्बा कधी करू? 9 वाजता त्यांना ऑफिसला जावं लागतं. उमाताईंना रात्रभरही चांगली झोप लागली नव्हती, कारण त्यांच्या अंगामध्ये ताप होता. म्हणून मंदिरातून घरी आल्यानंतर त्यांना थोडासा डोळा लागला. परंतु त्या आता प्रचंड घाबरल्या होत्या. आता काय करू त्यांना काहीच समजत नव्हतं, कारण त्यांनी वेळेत सुनेचा चहा, नाश्ता आणि डबा दिला नाही तर सुनबाई संपूर्ण घर डोक्यावर घेईल आणि उमाताईंनाही नको नको ते बोलेल. त्यामुळे त्या खूप घाबरल्या होत्या. उमाताईंना अजूनही बरं नव्हतं. तापामुळे त्यांचे हात आणि पाय कणकण करत होते. त्यांच्या अंगामध्ये थोडाही त्राण राहिला नव्हता. तरीही त्या उठल्या आणि फ्रेश होऊन स्वयंपाकघरात आल्या आणि लवकर लवकर स्वयंपाक करू लागल्या. इतक्यात त्यांच्या लहान मुलाचा आवाज आला, आई आई, आज तू मला माझ्या बेडरूममध्ये चहा आणून दिला नाही. तुला माहिती आहे ना, मला झोपेतून उठल्यावर लगेच चहा लागतो. काय करत आहेस तू? किती वेळ झाला? मला चहा कधी भेटणार आहे? असे म्हणतो आईवर जोरजोरात ओरडू लागला. म्हणून उमाताईंनी किचनमधून आवाज दिला, अरे राहुल बाळा, मी तुझा चहा बनवला आहे आणि नाश्ता बनवत आहे. आजच्या दिवस तू किचनमध्ये येऊन चहा पिऊन घे. उमाताई असे बोलताच राहुल चिडून म्हणाला, काय आई तू पण? तुला साधा 1 कप चहा सुद्धा आणून देता येत नाही का? तू माझा संपूर्ण मूड खराब करून टाकलास. नकोय मला आता चहा. तूच पितो आता बनवलेला चहा. असे बोलत तो आईवर जोरजोरात ओरडत होता. उमाताई मनातल्या मनात म्हणाल्या, रोज देतेस ना मी याच्या पलंगावर हातामध्ये चहा. आज 1 दिवस सुद्धा स्वतः येऊन चहा पिता येत नाही का याला? उमाताई याचा विचार करतच होत्या की इतक्यात मोठ्या मुलाचा अक्षयचा आवाज आला. आई, माझा डब्बा तयार झाला का? उमाताई म्हणाल्या, हो करते आहे. त्यांनी स्वयंपाकघरातूनच सांगितले. आई, अजून किती वेळ? मला उशीर होत आहे. अजून किती वेळ लागणार आहे तुला? हे तुझे रोजचेच झाले आहे. अक्षयचा आवाज चढला होता. अरे अक्षय बाळा, सकाळी उठायला थोडा उशीर झाला म्हणून थोडा वेळ लागत आहे. उमाताई अपराधी स्वरात बोलल्या. आई, तू सकाळी लवकर उठत जा ना मग. सकाळी उठून इकडे तिकडे फिरण्यापेक्षा, मंदिरात जाण्यापेक्षा सर्वात आधी घरातील कामे करत जा. आमचे डबे वेळेवर बनवत जा आणि मग तुझे देवदेव चालू ठेव पूर्ण दिवसभर. आज तुझ्यामुळेच मला उशीर होणार आहे आणि रोज तुझ्यामुळेच मला उशीर होत आहे. रोज ऑफिसमध्ये जाऊन मी माझ्या बॉसचा ओरडा खात आहे, तो फक्त तुझ्यामुळेच. दोन्ही मुलांचे आदेश आणि बेशिस्त वागणे आणि मुलांमधील संवाद विठ्ठलराव शांतपणे हॉलमध्ये बसून न्यूजपेपर वाचत ऐकत होते. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचा खूप राग येत होता. ते काही बोलायला तोंड उघडणार इतक्यात त्यांच्यासाठी चहा घेऊन आलेल्या उमाताईंनी तोंडावर बोट ठेवून त्यांना गप्प राहण्याची खूण केली. विठ्ठलरावांना भयंकर राग आला होता, पण ते उमाताईंच्या बोलण्यामुळे गप्प बसले. इकडे आपल्याच नादात असलेल्या अक्षय त्याच्या बायकोला प्रियाला आवाज देत बोलला, प्रिया, आवरलं का तुझं? बघ, आज मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तू लवकर तयारी कर. नाश्ता तयार आहे, खाऊन घे. मला आधीच आईमुळे उशीर झाला आहे. तू नंतर किती बोललीस तरी मग मी तुला ऑफिसला सोडणार नाही. अक्षय पायऱ्या उतरता उतरता आपल्या बायकोला आवाज देत होता. अरे हो, माझी तयारी झाली आहे, बस येतच आहे मी खाली. असे बोलत ऑफिसला जायच्या तयारीत असलेली प्रिया बाहेर आली. व्यवस्थित नेसलेली साडी, त्याला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईल अशी सगळी तयारी करून ती खाली आली होती आणि खाली आल्या आल्या
सासूबाईंना बोलली, आई मला ना पटकन नाश्ता द्या, मला खूप उशीर होत आहे. असे बोलत ती डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसली. उमाताईंनी अक्षयला आणि प्रियाला चहा नाश्ता आणून दिला. तरीही प्रिया बोलते, आई पटकन द्या ना, किती वेळ लावता? जरा चालण्याचा वेग वाढवा ना तुमचा, आम्हाला उशीर होत आहे, दिसत नाही का तुम्हाला? नाश्ता करत प्रियाने विचारले, आई आज डब्यात कोणती भाजी दिली आहे? त्यावर उमाताई म्हणाल्या, कारल्याची भाजी केली आहे. कारल्याची भाजी हे नाव ऐकताच प्रिया म्हणाली, काय कारल्याची भाजी? अजून दुसरं काही बनवलं नाही का तुम्ही? उमाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, आज मला उठायला उशीर झाला म्हणून मी घाईघाईत कारल्याची भाजीच बनवली आणि दुसरी कोणतीही भाजी फ्रीजमध्ये बनवण्यासाठी नव्हती म्हणून पटकन हीच बनवली. त्यावर प्रिया म्हणाली, आई तुम्हाला 1000 वेळा तरी सांगून झाले आहे, मला कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही, तरी तुम्ही पुन्हा पुन्हा तीच बनवता. आम्हाला काय उपाशी ठेवण्याचा प्लॅन आहे का तुमचा? मला तेच समजत नाही. बघ ना अक्षय, मुद्दाम करते ही बाई. आणि ती तावातावात म्हणाली, माझा डबा भरू नका, मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईन. त्यावर उमाताई म्हणाल्या, अगं पण प्रिया, तुझा डबा मी भरूनही ठेवला आहे. तुला डब्बा न्यायचा नव्हता तर अगोदर सांगायचे होते ना. मी इतक्या घाईघाई तुमच्या दोघांचा डब्बा बनवला आहे. माझ्या अंगात ताप असतानाही मी तुम्हा दोघांचे डबे बनवले आहेत आणि आता तुम्ही ते घेऊन जात नाहीत. उमाताई थोड्या रागानेच बोलल्या. ते ऐकून प्रिया अक्षयकडे बघू लागली. अक्षय त्याच्या आईला म्हणाला, आई तुला माहिती आहे ना, प्रियाला कारल्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ आवडत नाही, मग कशाला केलीस तू कारल्याची भाजी? त्यावर उमाताई म्हणाल्या, अक्षय आज फ्रीजमध्ये फक्त कारलीच होती, मला जे समोर दिसले त्याचा मी डब्बा बनवला. अक्षय म्हणतो, आई हे तू मुद्दाम करू नकोस, मला माहिती आहे सर्व तू मुद्दाम करत आहेस, कारण तुला सकाळी उठायचा खूप कंटाळा येतो. खरं आहे ना आई हे? बिचारे उमाताई मुलाकडे आणि सुनेकडे फक्त पाहतच उभ्या राहिल्या. त्यांच्या अंगात एवढी शक्ती नव्हती की त्या त्यांना काही उत्तर देऊ शकतील, पण त्यांना खूप वाईट वाटत होते. खरंच ही आपलीच मुलं आहे का ज्यांना मी जन्म दिला आहे? आईच्या अंगामध्ये त्राण नाही आणि याला बायकोच्या आवडीनिवडीचं पडलेलं आहे. शेवटी नशीब, काय करणार? असं म्हणून उमाताई रडू लागल्या. विठ्ठलराव सर्वांचे बोलणे केव्हापासून ऐकत होते. आता त्यांचा संयम संपला आणि ते अक्षयला म्हणाले, अक्षय आणि प्रिया, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या आणून ठेवत जा, म्हणजे सकाळी सकाळी भाजीवरून हा धिंगाणा होणार नाही आणि तुमच्या आवडीचेही तुम्हाला खाता येईल. त्यावर अक्षय म्हणाला, बाबा आम्हाला वेळ कुठे असतो, आम्ही काही रिकामटेकडे घरामध्ये बसलेलो नसतो ना. त्यावर विठ्ठलराव म्हणाले, दर रविवारी फिरायला जायला नाहीतर पिक्चरला जायला असतो का वेळ तुमच्याकडे? ऑफिस सुटल्यानंतरही कितीतरी वेळ बाहेर फिरत असता, त्यासाठी असतो का वेळ तुमच्याकडे? आणि घरातलं काही सांगितलं की लगेच आम्ही काही रिकामटेकडे आहोत का? वा वा, बाबा तापले आहे हे बघून प्रिया म्हणाली, अक्षय मला उशीर होत आहे, मी निघते, चल लवकर तू पण. जाता जाता प्रिया उमाताईंना म्हणाली, आई बिट्टू झोपलेला आहे, तो उठल्यावर त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्याला वेळेवर खाऊ घाला, त्याच्या खाण्यापिण्याचे हाल करू नका. अक्षय तू येतोयस ना? असे बोलून प्रिया उठून निघाली. अक्षय सुद्धा तिच्या पाठोपाठ निघाला. अरे तुम्ही चहाचा एक घोट सुद्धा घेतला नाही, चहा तरी घेऊन जा. उमाताई असे बोलेपर्यंत अक्षय आणि प्रिया घराबाहेर सुद्धा निघून गेले. चहा न पिताच गेले दोघे. एवढं होऊन देखील उमाताई हळहळ व्यक्त करू लागल्या. शेवटी आईचं काळीज होतं ते. मुलांनी काही खाल्लं नाही तर वाईट तर तिला वाटणारच ना, परंतु हे त्यांना कसं समजणार? उमाताईंच्या अंगात एवढा ताप होता तरीही कोणीही त्यांना विचारलं नाही किंवा साधी त्यांची चौकशीही केली नाही की आई तुला बरे वाटते की नाही. त्यानंतर विठ्ठलराव उमाताईंच्या जवळ गेले आणि म्हणाले, उमा, मनाला इतकं वाईट वाटून घ्यायची गरज नाही. ऑफिसमध्ये खातील ते पोट भरून, आणि तू एवढी आजारी असताना सुद्धा काय गरज होती तुला डबा बनवायची? इतकं सर्व करूनही कदर आहे का त्यांना तुझी? उलट 4 गोष्टी तुलाच ऐकून गेले ते. तूच सवय लावून ठेवली आहे त्यांना. अगं उमा, सुनबाईला सकाळी एवढा मेकअप लावायला, नटाबटा करायला वेळ असतो, पण साधा स्वतःचा आणि स्वतःच्या नवऱ्याचा डब्बा भरायला वेळ नसतो का? बिट्टूला तर तिने कधी आंघोळ घातलेली ही मला आठवत नाही. विठ्ठलराव खूपच चिडले होते. उमाताई म्हणाल्या, अहो सुनबाईला तरी बोलून काय फायदा? इथे आपलेच लेक आपली किंमत करत नाही, ती तर लोकाची पोर. ते म्हणतात ना,
आपलंच नाणं खोटं, मग इतरांना काय बोलायचं? विठ्ठलराव म्हणाले, हो, अगदी खरं बोलतेस तू. आता आपले लहान चिरंजीव येतील, त्यांचा ताल वेगळाच असेल. आता नखरे तर असे असतात त्यांचे, जसे काही एखादे युद्ध जिंकायला जातात ते, आणि आपल्यावर खूप उपकार करतात. उमाताई नाश्त्याच्या उष्टा प्लेटी उचलत म्हणाल्या, जाऊ द्या, सोडा तो विषय. आणि त्या अक्षय आणि प्रियाने ऑफिसला जायच्या अगोदर केलेला पसारा उचलायला लागल्या. या वयात स्वतःला होत नसताना सुद्धा कामाचा भार उचलणाऱ्या बायकोकडे बघून विठ्ठलरावांचा जीव तळमळत होता. राहुल सुद्धा त्याच्यावरून डायनिंग टेबलच्या खुर्चीवर चुपचाप येऊन बसला. विठ्ठलराव त्याला बघून म्हणाले, आलात का महाशय? तुम्ही पण सांगा, काय फरमाईश आहे तुमची तर? राहुल म्हणाला, बाबा, मी चुपचाप बसून नाश्ता करत आहे ना. मी काही बोललो का म्हणून तुम्ही माझ्यावर इतक्या जोरात ओरडत आहात? सकाळी आईने चहा दिला नाही आणि आता तुम्ही सुखाचे 2 घास खाऊ देत नाही. काय घर आहे हे? या घरात राहणे कठीण झाले आहे. मी आजच मुंबईला शिफ्ट होत आहे. मी वैतागलो आहे तुमचे असे टोचके बोलणे ऐकून ऐकून. असे बोलून तो रागाने आपल्या खोलीत निघून गेला आणि एक बॅगमध्ये आपले कपडे घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, मी हे घर सोडून कायमचा जात आहे. मला या घरात अजिबात राहायचे नाही. उमाताई म्हणाल्या, अरे राहुल बाळा, असे वेड्यासारखे काय करतोस? आम्ही तुझे आईवडील आहोत. तुम्हाला 2 शब्द बोलण्याचाही आम्हाला अधिकार नाही का? त्यावर विठ्ठलराव म्हणाले, उमा, जाऊ दे त्याला, अडवू नको. याला मुंबईला जायचे आहे ना, जाऊ दे त्याला. मुंबई काही तुझ्या बापाची नाही. 4 दिवस मुंबईत राहिला ना, तेव्हा कळेल तुला घर सोडून जाणे काय असते ते. 8 दिवसातच तू घरी परत येशील की नाही बघते. राहुल म्हणाला, जात आहे मी, कधीही ते परत येणार नाही. असे बोलून राहुल त्याची बॅग घेऊन घराबाहेर पडला. उमाताई रडत रडत विठ्ठलरावांना म्हणाल्या, अहो, असं काय करताय? थांबवा ना त्याला, तो घर सोडून जात आहे. असे बोलत उमाताई रडू लागल्या. विठ्ठलराव म्हणाले, जाऊ दे उमा त्याला, त्याची हौस पूर्ण करू दे. उमाताई रडत आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या आणि विठ्ठलराव धडकन सोफ्यावर बसले. उमाताईंना खूप अशक्तपणा आला होता आणि त्यांनी सकाळपासून अन्नाचा एक कणही पोटात घेतला नव्हता आणि त्यात सकाळपासून घरात असे तमाशे सुरू होते. विठ्ठलराव सोफ्यावर बसून आठवू लागले, या सगळ्याची सुरुवात कधी झाली ते. राहुल त्यांचा सर्वात लहान मुलगा. तो जे बोलायचा त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायची. त्याला जागेवर बसून प्रत्येक वस्तू हवी असायची. अशा प्रकारे तो आळशी बनत गेला. तो काही बोलला की तो लहान आहे म्हणून सर्व त्याला माफ करायचे आणि अशातच तो आळशी आणि उद्धट बनत गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज तो घर सोडून गेला. पण या सर्वांमध्ये आईवडिलांची काय चुकी होती? आणि त्यांचा दुसरा मुलगा अक्षय, तो सुद्धा खूप हट्टी होता. त्याने जे करायचे ठरवले ते केल्याशिवाय तो शांत बसत नव्हता. अशातच त्याला त्याच्या कॉलेजमधील एक मुलगी आवडली, प्रिया. त्याच्या डोक्यात एकच खूळ भरले होते की तो फक्त प्रियासोबतच लग्न करणार, नाहीतर मी लग्न करणार नाही, असे अक्षयने तावातावाने बोलत होता. अरे पण ती खूप मोठ्या घरातील आहे आणि आपण असे मध्यमवर्गीय आहोत. ती आपल्यामध्ये कशी सूट होणार? उमाताई अक्षयला समजावत होत्या. परंतु अक्षय म्हणाला, ते मला काही माहिती नाही. मी पसंत केली आहे म्हणून तुम्ही नको म्हणताय ना? विठ्ठलरावांनी विचारलं. अक्षय एवढ्या श्रीमंत घरातील आहे, आम्ही जरी हो म्हटलं तरी तिची आई बाबा हो म्हणणार आहे का रे? हे ऐकून अक्षय विचारात पडला, कारण खरंच तिच्या आईवडिलांची स्वप्ने खूप मोठी होती. त्यांना त्यांच्या स्टेटसला मॅच होणारा जावई हवा होता. त्यांनी कधीच लग्नाला मान्यता दिली नसती. त्यावर अक्षय म्हणाला, त्यांना नसेल पसंत तर नसू दे ना, मला कुठे तिथे जाऊन राहायचे आहे? तिलाच इथे राहायला यायचे आहे ना. आणि तुम्ही नाही माधुरीताईचे लग्न लावून दिलेत. अक्षयने शेवटचा वार केला. माधुरी म्हणजे त्याच्या बहिणीने सुद्धा स्वतःच्या आवडीच्या मुलाशी लग्न केले होते. तिच्या लग्नालाही सगळ्यांचा विरोध होता, पण तिच्या नवऱ्याने आणि तिने लग्नानंतर दोन्ही बाजूंची मने जिंकली. अरे पण बिन काहीच नाही. मी उद्याच रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन नोटीस देऊन येतो, अक्षयने असे ठणकावून सांगितले. मनात नसतानाही उमाताई आणि विठ्ठलराव लग्नाच्या तयारीला लागले. प्रिया अक्षयच्या पाखीच्या मित्रांसोबत आधी घरी येऊन गेली होती. तिच्या उच्चभ्रू वागण्याने उमाताई दडपून गेल्या होत्या. श्रीमंत आईवडील असल्यामुळे तिचे उच्च राहणीमान आपल्याला झेपेल का, हा विचार त्यांच्या मनात येत होता. मनातील भीती त्यांनी लेकीकडे बोलून दाखवली. तेव्हा माधुरी म्हणाली, आई, अगं तुला माझ्या लग्नाच्या वेळेसही असेच वाटत होते, पण काही झाले का? मी नाही का माझ्या सासरी सुखी?
तुला तर जावायला कुठे ठेवू आणि कुठे नको असे होते. तसेच अक्षयचे होईल, माधुरी त्यांना समजावत होती. तेव्हा उमाताई म्हणाल्या, तुझ्या सासरची लोक आपल्यासारखेच आहेत ग. हे ओट्यावर आलेले शब्द उमाताईंनी गिळले आणि त्या तयारीला लागल्या. अपेक्षेप्रमाणेच प्रियेच्या आईवडिलांनी लग्नाला नकार दिला. मग दोघांनी पळून जाऊन झटपट कोर्ट मॅरेज केलं. माधुरी उमाताईंना म्हणाली होती की, आई, वहिनीला माझ्या जागी स्वतःची मुलगीच मान आणि नको टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. उमाताईंनीही प्रियाला स्वतःची मुलगीच मानली आणि तिला पूर्णपणे डोक्यावर बसून घेतले. तिचे सर्व हट्ट लाड केले. प्रियाला कामाची अजिबात सवय नव्हती. सुरुवातीला अक्षय थोडीफार तरी कामे करायचा. जशी जशी ती घरात रुळत गेली तसा तसा त्यांनीही कामातून हात काढून घेतला. मग सगळीच कामे उमाताईंवर पडली. तशी घरातील कामाला बाई होती, पण ती आली नाही की सगळी कामे उमाताईंनाच करावी लागायची. उमाताईंनीच सुरुवातीपासून तिचे खूप लाड करून तिला खूप सवलती दिल्या होत्या, म्हणून त्याचा फायदा घेऊन ती उमाताईंच्या डोक्यावरच बसली होती. तुमच्या पद्धतीचा स्वयंपाक मला येत नाही असे म्हणत प्रिया स्वयंपाकाला हात लावायची नाही. जेवण झाल्यावर सुद्धा मागे राहिलेली सर्व आवरासावर करायची सोडून ती डायरेक्ट बेडवर जाऊन झोपायचीच. वाद नको म्हणून उमाताई गप्पमध्ये सगळं सहन करायच्या. अक्षयला आई काम करत असलेली दिसायची, पण तो काहीच बोलत नसायचा. लग्नाच्या वर्षभरातच प्रियाला दिवस गेले. मग तर काय, मॅडम दिवसभर बेडवर झोपूनच असायच्या आणि उमाताई तिच्या हातात प्रत्येक गोष्टी नेऊन द्यायच्या. अचानक तिच्या माहेरचे प्रेम उफाळून वर आले. इतके दिवस प्रियाचे नावही न घेणारे तिच्या आईबाबा आता तिच्याशी बोलल्याशिवाय जेवत नव्हते. बिट्टूचा जन्म झाल्यावर परिस्थिती पूर्णच बदलली. सोमवार ते शुक्रवार ऑफिस आणि शनिवार रविवार पिक्चर, पिकनिक किंवा मग प्रियाच्या माहेरी असं अक्षय आणि प्रियाचा कार्यक्रम असायचा. घरातील सगळं बघायची जबाबदारी उमाताई आणि विठ्ठलरावांनाच घ्यावी लागत असे. त्या छोट्या बिट्टूचे सगळे करायचे. आता या वयात उमाताईंना ही सगळी कामे झेपत नाही हे विठ्ठलरावांना दिसत होते. तरीही प्रिया बिनधास्तपणे सासूबाईंना सर्व कामं सांगायची आणि आता मुलगा ही छोटी छोटी सर्व कामं त्यांनाच सांगू लागला होता आणि ती कामे नाही झाली की त्यांच्यावर ओरडू लागला, जे विठ्ठलरावांना अजिबात सहन होत नव्हते. यावर उपाय शोधलाच पाहिजे असे त्यांनी स्वतःशीच ठरवले आणि ते विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले आणि उमाताईंची हालचाल बघायला त्यांच्या रूममध्ये गेले. तिकडे प्रिया गाडीत बसत म्हणाली, अक्षय, आज ना घरी गेल्यावर मी फक्त आराम करणार आहे. अक्षय म्हणाला, का ग, काम खूप होते का? प्रिया म्हणाली, हो ना, मीटिंग्स होत्या 2. आजकाल ना मला खूप अशक्तपणा जाणवत आहे. तू ना अंगावर काढू नकस, आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया. अक्षय अगदी काळजीने बोलला. दोघे घरी आले. आज घर अत्यंत अस्ताव्यस्त होते. घरभर नुसती खेळणी पडलेली होती. जिथे तिथे बिट्टूने पाणी प्यालेले घेतलेले ग्लास दिसत होते. सोप्यावर त्याने सगळा खाऊ सांडून ठेवला होता. या दोघांना बघून तो पळत पळत पुढे आला. त्याला जवळ घेताच त्याच्या सूचा वास प्रियाला आला. अरे, हे काय, बिट्टूचे ओले कपडेही बदलले नाहीत का आई? आई आई, प्रिया आवाज देऊ लागली. काय झाले ओरडायला? बेडरूममधून बाहेर येत विठ्ठलराव बोलले. काय हे बाबा, घरात किती पसारा करून ठेवलाय. आणि हे काय, बिट्टूचे सूचे कपडे बदललेले नाही. आई कुठे गेली आहे? अक्षयने चिडून विचारले. तेव्हा विठ्ठलराव म्हणाले, तुझ्या आईला बरं नाही, खूप ताप आला आहे. सकाळी तिला उठायला उशीर झाला म्हणून खूप ओरडलास, पण का उशीर झाला ते मात्र विचारायला समजले नाही तुला? ती नाहीच म्हणत होती, तरी तिला औषध देऊन झोपायला लावले आहे मी. काय बाबा, हे आईचे तर नेहमीचे झाले आहे आजारपण. तुम्ही तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा, म्हणजे रोजची ही कटकट होणार नाही. आईच्या तब्येतीची चौकशी करायची सोडून उलट अक्षयने बाबांना सुनावले. किशोररावांना खूप राग आला होता आणि ते मनात म्हणाले, आता हे सर्व थांबवायची वेळ आली आहे. आज बाई नाही का आल्या कामाच्या? पसारा बघून प्रियाने विचारले. गेली नाही येऊन ती. मग बाबा, काय एवढा पसारा? बिट्टू संध्याकाळी उठला की मी त्याला खेळायला लागतं. ज्या दिवशी मी त्याला खाली नेत नाही त्या दिवशी तो घरात असाच खेळतो. उमा नेहमी आवरून ठेवते म्हणून तुम्हाला दिसत नाही. अक्षय विषय बदलत म्हणाला. हो का बाबा, चहा आहे का? विठ्ठलरावांनी प्रश्नार्थक नजरेने बघितले. तेव्हा अक्षय म्हणाला, नाही, म्हणजे तुम्ही चहा केला आहे का? प्रियाचे डोके दुखत होते ना म्हणून.
झोपून आहे दिसते ना. अक्षय अगदी निर्लज्ज झाला होता. शिट बाबा, एक दिवस बरं नाही म्हणून आराम करायचं म्हटलं तर. वाक्य अर्धवट ठेवत प्रिया बिट्टूचे कपडे बदलायला गेली. तू चहा केलास तरी चालेल, अक्षयकडे बघत विठ्ठलराव बोलले. हां करतो असे बोलत अक्षय आत गेला. आतल्या पलंगावर सगळीकडे कपडे पसरलेले होते. एवढे कपडे पाहून त्याचे डोके फिरले आणि तो म्हणाला, हे एवढे कपडे? कदाचित कामवाल्या बाईने सुकलेले कपडे काढून ठेवले असावेत. मग ते असे का ठेवले आहे? आईला समजत नाही का? प्रिया वैतागून बोलली. मग रोज ते इथे का नसतात? कारण उमा घड्या घालून कपाटात ठेवते रोज, विठ्ठलराव म्हणाले. प्रिया खूपच चिडली होती तो सगळा पसारा बघून. करत आहेस ना रे चहा? बाहेरून विठ्ठलरावांचा आवाज आला. हो, कसा तरी अक्षयने चहा केला आणि विठ्ठलरावांनाही दिला, परंतु बायकोला चहा कर अशी म्हणायची त्याची हिंमत देखील झाली नाही. बाबा, जेवणाचे काय करायचे? प्रियाला सुद्धा बरे वाटत नाही. त्यावर विठ्ठलराव म्हणाले, प्रियाला बरं नाही हे सांगितलंस मला, पण तुझ्या आईला काय होत आहे हे विचारलेस तरी का तू? आज एक दिवस तिच्याकडून काम झाले नाही तर तुमच्या दोघांचे एवढे आवाज चढलेले आहेत. उद्या आमच्याकडून काहीच काम झाले नाही तर काय कराल तुम्ही? तर आम्हाला घरातून हाकलून लावाल. आणि आताही विचारायला काय आलास तर जेवणाचे काय करायचे? बाबा, असं नाही, गुळगुळीत उत्तर देऊन तो आईला बघायला गेला. उमाताईंचे अंग खूपच तापलं होतं. 2 मिनिट तिथे बसून तो लगेच बाहेर आला. आईला डॉक्टरकडे नेण्याची थोडीही तसदी त्याने घेतली नाही. सुनबाईला सांग साधी खिचडी करायला, विठ्ठलराव बोलले. काय बोलता बाबा तुम्ही? ती खूप थकली आहे आणि तिचं खूप डोकं दुखत आहे, अक्षय म्हणाला. असं का? बाबा म्हणाले. मग घे तू खिचडी करायला. मी दिवसभर बिट्टूला सांभाळून थकलो आहे. कशीबशी अक्षयने खिचडी केली. सगळ्यांची जेवणे झाली. तो झालेला पसारा उचलणार कोण या विचारानेच अक्षय घाबरला. उमाताई कशावशा ते उचलायला जात होत्या, पण विठ्ठलरावांनी त्यांना जबरदस्तीने आराम करायला पाठवले. प्रियाने कशी तरी भांडी सिंकमध्ये ठेवली आणि ती तरातरा बेडरूममध्ये निघून गेली. मी उद्या बिट्टूला घेऊन आईकडे जात आहे. मला नाही जमणार ही अशी घरातली कामे करायला, असं प्रिया बोलत होती. प्रिया, तू हे काय बोलत आहेस? असा घाईघाईने निर्णय घेऊ नकोस. आई काय आज आजारी आहे, उद्या बरी होईल. परंतु तू आणि बिट्टू तुम्ही दोघे गेला तर मला कसं करमणार इथे? अक्षय बोलत होता तेव्हा ती बोलली, ते तुझं तू बघ, पण मला हे जमणार नाही. घरातील ही कामे करण्यासाठी मी जन्म घेतलेला नाही. आणि तुझी आई आता मुद्दाम नाटक करत आहे आजारपणाची. निर्वाणीचे बोलून प्रिया झोपायला निघून गेली. आज कधी नव्हे ते बिट्टूलाही तिने फटके दिले. तो सुद्धा रडत झोपला. अक्षय देवाला प्रार्थना करत झोपला की उद्या तरी आईला बरं वाटू दे. पण दुसऱ्या दिवशी उमाताईंना ताप होताच. ते बघून प्रियाने स्वतःची आणि बिट्टूची बॅग भरली आणि बॅग घेऊन बाहेर आली आणि विठ्ठलरावांना म्हणाली, बाबा, मी आईकडे जात आहे राहायला. अगं, पण तुझी सासू आजारी असताना तू कशी जाऊ शकतेस? असे विठ्ठलरावांनी विचारले. तेव्हा ती म्हणाली, आई आजारी आहे आणि त्याचे बिट्टूला इन्फेक्शन होऊ नये म्हणून मी जात आहे. तुम्ही आहात ना इथे त्यांची काळजी घ्यायला. विठ्ठलराव रागाने म्हणाले, जा तू, आमचा आम्ही बघून घेऊ. परंतु प्रियाला थोडी दया आली नाही. विठ्ठलराव बोलतच होते तेवढ्यात बेल वाजली. दरवाजात माधुरी होती, नाश्ता घेऊन आलेली. अगं प्रिया, कुठे बाहेर चाललीस का? माधुरीने आश्चर्याने विचारले. हो, मी आईकडे जात आहे. प्रियाचा आविर्भाव बघून माधुरी तिला काही बोलली नाही. माधुरी बिट्टूला म्हणाली, अरे बिट्टू, खाऊ खाणार का? काय आहे? ढोकळा. वाव. बिट्टूचे खाऊन होईपर्यंत माधुरीने आई वडिलांना सुद्धा नाश्ता दिला. अक्षयने खाऊन घेतले आणि प्रियाने सुद्धा नाश्ता केला. आणि आईंना बरं वाटलं की येईनच मी असे म्हणत प्रिया बाहेर पडली. तिच्या पाठोपाठ अक्षय सुद्धा ऑफिसला जायचे म्हणून निघून गेला. घरातला पसारा बघून माधुरीने काही न बोलता घर आवरायला घेतले. सर्व काम आटोपल्यावर ती तिच्या आईच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली, आई, बाबा, राहुल कुठे आहे? तो दिसत नाही घरात. हे ऐकून उमाताईंच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्या म्हणाल्या, अगं, राहुल घर सोडून गेला आहे मुंबईला. काय सांगतेस? परंतु का? विठ्ठलराव म्हणाले, बाळा, आमच्या दोन्ही मुलांना आम्ही या घरात काम करणारे नोकर आहो असे वाटते. तुझ्या आईने सकाळी त्याला त्याच्या रूममध्ये चहा नेऊन दिला नाही आणि मी 2 शब्द बोललो तर त्याला राग आला आणि तो मुंबईला निघून गेला.
हे ऐकून माधुरीच्याही डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आई बाबा, तुमची मुलगी आहे तुमची सेवा करायला. तुम्ही काळजी करू नका. मी आता ऑफिसला जाते आणि संध्याकाळी परत येते. विठ्ठलराव म्हणाले, आणि तुझ्या घरी? होईल मॅनेज, तुम्ही काळजी करू नका. आईचा ताप पण उतरला आहे. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. मी तुमचा स्वयंपाक करून ठेवला आहे. वेळेवर जेवून घ्या. आणि बाबा, आईलाही वेळेवर औषध द्या. सूचना देत माधुरी गेली सुद्धा. 2-4 दिवसात उमाताई बऱ्या झाल्या. त्या बऱ्या होताच प्रिया बिट्टूला घेऊन परत आली. सकाळी सकाळी अक्षयचा परत आवाज आला, आई, चहा नाश्ता झाला का? परंतु विठ्ठलरावांनी आणि उमाताईंनी मिळून ठरवले होते की आता गुपचूप बसून सगळं सहन करायचं नाही आणि मुलांना आणि सुनेला चांगलेच वठणीवर आणायचे. आणि प्रिया परत आल्यापासून त्यांनी तसे वागायचे ठरवले. उमाताई म्हणाल्या, चहा नाश्ता काहीही झालेलं नाही. त्यावर अक्षय म्हणाला, म्हणजे आई तुला करायचे नव्हते तर आधी सांगायचे ना. अक्षय चिडला होता. विठ्ठलराव त्याला बोलले, अक्षय, तू आता या सर्व गोष्टींची सवय करून घे. कसली सवय बाबा? अक्षय थोडा घाबरला होता. विठ्ठलराव म्हणाले, हेच, तुझा रोजचा स्वतःचा नाश्ता करून घ्यायची, डब्बा भरायची. कारण उमा तुझी आई आहे, मोलकरीण नाही. आणि उद्या जर तुम्ही वेगळे राहायला गेल्यावर तुला सवय नको का? पण आम्ही का वेगळं राहायचं? इतका वेळ सगळं ऐकत असलेली प्रिया येऊन बोलली. त्यावर विठ्ठलराव बोलले, कारण हे घर माझे आहे आणि माझ्याच घरात मीच आश्रित बनून राहण्यापेक्षा आपण वेगळेच राहिलेले बरे. आणि माझ्याच घरात तुमच्या हाताखाली काम करायला आम्ही दोघे काही नोकर नाही. तुम्ही सांगेल तसे वागायला आम्ही काही नोकर नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या बॅगा भरा आणि इथून चालते व्हा. विठ्ठलरावांनी एकदम अंतिम निर्णय त्यांना सांगितला होता. त्यावर अक्षय, मला काय बोलत आहात बाबा तुम्ही? तुम्हाला कोण आश्रित म्हणते आहे बाबा? म्हणायला कशाला पाहिजे? वागणे दिसतेच ना तुमचे. घरातील कामे आम्ही करायची. सामान भरण्यापासून ते घरातील बिले भरण्यापासून आम्ही भरायची, कारण तुम्हाला ऑफिस असते. बिट्टूला आम्ही सांभाळतो, कारण ते आमचे नातवंड आहे म्हणून. पण त्याचे खाणे पिणे आवरणे सगळे आम्ही करायचं. तुम्ही फक्त त्याला कुठे मिरवायचे असेल तर घेऊन जाणार. इतके दिवस आम्ही हे सगळे केले सुद्धा, पण आता नाही. स्वतःच्या बायकोची काळजी घेणारा मुलगा आई आजारी असताना साधी चौकशी करू शकत नाही. ही एकच गोष्ट आमचे डोळे उघडून गेली. आज बिट्टूला सांभाळायला आमची गरज आहे म्हणून इथे राहत आहे. उद्या तो मोठा झाला की आम्हाला दूर लोटाल. त्यापेक्षा आताच दूर झालेलं काय वाईट. विठ्ठलरावांना बोलून धाप लागली. जरा शांत व्हाल का? उमाताई म्हणाल्या. इतके दिवस शांतच होतो ना, पण आता नाही. त्याला जशी त्याच्या बायकोची काळजी आहे तशी मलाही घ्यायलाच पाहिजे ना. कारण मला हे नक्कीच कळून चुकले आहे की शेवटी तू माझ्या आणि मी तुझ्यासोबत आहे. मुलं सुना कोणी कोणाचे नाही. अक्षय, मी एकदा आणि शेवटचे सांगते, आमच्याकडे ना एक म्हण आहे, पेराल तसे उगेल. आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचे सर्व केले म्हणून माधुरीही आमचे करते. पण तुमच्याकडे एकच मुलगा आहे, ते विसरू नकोस. उमाताई हाताश होत म्हणाल्या. हे ऐकून प्रियाचे डोळे उघडले. तिच्या मनाला कुठेतरी काहीतरी वाटले. त्यानंतर लगेच ती उमाताईंच्या पाया पडून म्हणू लागली, आई, मला माफ करा. खरे तर तुम्ही बिट्टूचे उदाहरण दिले ते माझ्या मनाला लागले. मला खरोखर माफ करा. मी मनापासून तुमची माफी मागत आहे. मी यापुढे तुमच्याशी आणि माझ्या आईवडिलांशी नीट वागण्याचा प्रयत्न करेल. प्रियाच्या डोळ्यात पाणी आले होते. माफ करणारे आम्ही कोण ग? पण खरंच सांगते, जेव्हा आपलीच मुलं आपल्याशी असं वागतात ना, तेव्हा खूप वाईट वाटते. आपण त्यांच्यासाठी कष्ट घेतो, त्यांना एवढे शिकवतो. आपलं कर्तव्यच असतं म्हणा ते, कारण आपण आपल्या सुखासाठी त्यांना जन्म दिलेला असतो. पण ते आपले हक्क बजावून घेतात. पण स्वतःच्या कर्तव्याची वेळ आल्यावर ते जेव्हा पाठ फिरवतात ना, तेव्हा आपल्याला मुलांची फार दया येते. उमाताई अक्षयकडे बघत बोलत होत्या. तेव्हा अक्षय म्हणाला, आई, नको गो बोलू एवढे टोचून. मी खूप चुकीचे वागलो. मला माझी चूक समजली आहे. आता यापुढे असे कधीही वागणार नाही, असे तुला वचन देतो. असे बोलून अक्षय उमाताईंना मिठी मारतो. इतक्यात आवाज आला, आई, मलाही तुझ्या कुशीत घे. मी सुद्धा खूप मोठी चूक केली. सर्वांनी मागे वळून बघितले तर राहुल कान धरून उभा होता. अक्षय म्हणाला, अरे राहुल, कुठे होता तू 4-5 दिवसांपासून? मला वाटले तुझी ट्रिप जाणार होती, तर तू ट्रिपला गेला आहे की काय? नाही दादा, मी हे घर सोडून गेलो होतो. मलाही तुझ्यासारखाच आईवडिलांच्या बोलण्याचा त्रास होता. मी सुद्धा त्यांच्यासोबत भांडून हे घर सोडून गेलो होतो.
परंतु 4 दिवसातच माझे डोळे उघडले. बाबा, तुम्ही खरंच म्हणाले होते, आपल्या परिवाराला सोडून राहणे इतके सोपे नाही. आज मलाही माझी चूक कळली आहे. आजपासून मी कधीही तुमचे मन दुखवणार नाही. मला माफ करा, असे म्हणत तो वडिलांच्या पाया पडला आणि रडू लागला. विठ्ठलरावांनी आपल्या दोन्ही मुलांना समजावले आणि दोन्ही मुलांनी त्यांना वचन दिले की ते कधीही आईवडिलांना एकटे सोडणार नाही. उमाताई आणि विठ्ठलराव डोळे पुसत एकमेकांना बघून हसू लागले. मित्र आणि मैत्रिणींनो, मुलं आईवडिलांना सांभाळत नसतील, काही चुका करत असतील, आईला घरातील मोलकरीण समजत असतील, तर त्यांची वेळोवेळी कानउघडणी करणे खरंच गरजेचे आहे, जशी विठ्ठलरावांनी प्रिया आणि अक्षयची केली होती. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांना गृहीत धरू नका. त्यांनी तुम्हाला जन्म दिल्यापासून ते पूर्ण आयुष्यभर तुमच्यासाठीच काबाड कष्ट केलेले असतात. निदान त्यांच्या म्हातारपणात तरी त्यांना त्यांचे दोघांचे स्वतःचे असे आयुष्य जगू द्या. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य तुमच्यासाठीच तर घालवले आहे ना. मग आता त्यांना त्यांच्या आयुष्यात तरी आनंदाने मनमोकळेपणाने जगू द्या. या कथेमधून फक्त एवढेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर ही कथा आवडली असल्यास आपल्या चॅनल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.